लॉकडाऊन काळात पडवीत एक घिसाड्याचा मुलगा शांत झोपलेला होता. अचानक पोलीस गाडी आली आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत त्या मुलाला थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला गेला. तोच तरुण आज IFS अधिकारी झालेला आहे. जाणून घेऊयात अक्षय पवार यांचा प्रवास. वर्ष होते 2020. कोरोना महामारीची पहिली लाट. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये बंदिस्त होता आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी या छोट्याशा शहरामध्ये एक घटना घडत होती, ज्याने एका तरुणाचं आयुष्य कायमचं बदललं. वडील आजोबा व्यवसायाने दोघेही घिसाडी, गरीब भटक्या समाजातील. दोघेही पोलिसांच्या हातापाया पडत होते. साहेब, मुलाला नेऊ नका, पण कोणी ऐकलं नाही. मुलाची कॉलर पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. 2 तास बसवून ठेवण्यात आलं आणि काही वेळानंतर नेहमीप्रमाणे तडजोड झाल्यानंतर तरुणाला सोडण्यात आलं. पण त्या दिवशी बाहेर पडताना त्या तरुणाने मनाशी एक खूणगाठ बांधली. कुठल्याही परिस्थितीत मी मोठा अधिकारी होणार. आणि तेथून सुरू झाला एक खडतर प्रवास, एक जीवघेणा संघर्ष. त्या मुलाचे नाव अक्षय हरिभाऊ पवार. अक्षयने भारतातील सर्वोच्च अशा UPSC परीक्षेत 82वी रँक मिळवत IFS होऊन भारतातील वनसेवेत सर्वोच्चपदी अधिकारी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. ही काही फिल्मी गोष्ट नाही, हे वास्तव आहे. या कथेतला खराखुरा हिरो आहे अक्षय पवार. त्याचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे कल्याणी, आपण पाहत आहात धक्काबुक्की. घरात कोणी उच्च शिक्षित नाही. वडील घिसाडी काम करणारे. घिसाडी काम म्हणजे नेमकं काय हे आजच्या शहरात राहणाऱ्या तरुण पिढीला विचारलं तर नक्की सांगताही येणार नाही. नांगराचे बार बनवणे, कुऱ्हाडीला धार लावणे, कोयते बनवणे आणि खेड्यात ते आठवडी बाजारात शेतकऱ्यांना विकून उपजीविका करणे हे घिसाड्यांचे काम. अतिशय कष्टाचं आणि हातावर पोट असणारं. अक्षयही आईवडिलांसोबत काम करत असे. इतकंच नाही, आठवडे बाजारात गोणपाटावर बसून अवजारे विकण्याचं काम तो करत असे. अगदी मागच्याच आठवड्यात पाथर्डीत बाजाराच्या दिवशी हेच काम त्यांनी केले. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी UPSCचा निकाल होता. त्या दिवशी अक्षय भात्यावर धगधगत्या उन्हात काम करत होता. अगदी 8 दिवस अगोदर जर कोणी म्हटलं असतं की घिसाड्याचा नातू IFS होणार तर कोणाचाच विश्वास बसला नसता. पण काही स्वप्न अशी असतात जी आधी वेडी वाटतात आणि नंतर इतिहास घडवतात. अक्षयला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अनेकांनी टोमणे मारले. घिसाड्याचं पोर कधी अधिकारी झालं का? पण अक्षयने शब्दांनी उत्तर नाही दिलं. उत्तर दिलं ते कृतीतून. अक्षयचे प्राथमिक शिक्षण नाथनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पाथर्डी येथे श्रीतिलोक जैन विद्यालयातून पूर्ण केलं. पुढे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून धातुशास्त्र विषयात BTech पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु संघर्ष सोपा नव्हता. सलग 3 वेळा अपयश, त्यात गंभीर आजारपण, रुग्णालयात दाखल, वजन तब्बल 12 किलोने कमी झालं. मुलाखत जवळ आलेली. अनेक जण इथेच हार मानतात, पण योद्धे इथेच पुन्हा जन्म घेतात. पण अक्षय नशिबाच्या ऐरणीवर प्रयत्नांच्या हातोड्यांचे घाव प्राणार्थाने घालत राहिले. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर अवघ्या 7व्या दिवशी ते दिल्लीत पोहोचले. मुलाखत दिली आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. अक्षय हरिभाऊ पवार IFS अधिकारी झाले. अधिकारी झाल्यानंतर पहिला फोन त्यांनी आईला केला. फोनवर दोघेही काही बोलू शकले नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. या प्रवासात अक्षयला मोलाची साथ दिली ते तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक व पाथर्डीचे भूमिपुत्र महेश भागवत सर. महेश भागवत सरांनी या देशातील हजारो तरुणांना संधी सेवेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे, करत आहेत. ही फक्त त्या तरुणाची गोष्ट नाही, ही प्रत्येक त्या व्यक्तीची गोष्ट आहे ज्याच्या समाजात कमी लेखलं जातं. स्थानिक ज्येष्ठ पत्रकार उमेश मोरगावकर सरांनी अक्षयशी संवाद साधला. त्यांनी मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले, परिस्थिती आईवडिलांचा संघर्ष पाहवत नव्हता, म्हणूनच सर्वस्व झोकून संघर्ष केला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द मोठी असेल तर नशीबही बदलता येतं. कौन कहता है आसमान में सुराग नहीं है, एक पत्थर तो तबीयत से उठाओ यारो. अक्षय पवार यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
अक्षय पवारांचा हा प्रवास प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघत आहात धक्काबुक्की.